काय झालं? बांगल्यात कोणतरी शिरलंय. पण तुम्ही सगळेजण इकडे सिक्युरिटीला असताना कोणीतरी शिरायची हिंमतच कशी केली? हा मॅडम आम्हाला तर कोणीच आलेलं दिसलं नाही. कोणी तर आलंय खरंय. यार त्यामी आत्ता कुठे मी झोपायला चाललेलं ना. काय ड्रामा आहे नवीन. घरातले लोक कमी ड्रामा करतात का जे बाहेरचे येऊन पण आता नॉनसेन्स वागतात. अगे तुझ्या झोपेपेक्षा ना मला माझ्या दागिन्यांची पडली. मला त्यांची काळजी वाटते जास्त. हे हळू बोल ना. आणि कोणी नाही घेणार तुझे ओल्ड फॅशन दागिने. मॅड. तुम्ही सगळीकडे नीट बघितलंय ना? कोणी नाही दिसलं? तुम्हाला कदाचित भास झाला असेल. नाही सर, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. ठीक आहे, किंवा मग आपल्या गोंगाटामुळे पळून गेला असेल. आदित्य, सिक्युरिटी वाढवायची असेल तर वाढवून घे. आणि चला आता, इथे जास्त वेळ थांबून उपयोगाचं नाहीये. झोपूया. चला चल. अक्षर असं जाऊदे पारू. प्रीतम सर कसे आहेत? त्यांना खूप वाईट वाटलं असेल ना. एकतर मी एवढा तडकाफडकी इथून निघून गेले तर प्रीतम सर दारू पिऊन ऑफिसमध्ये काही झालंय का? मी प्रीतम किर्लोस्कर आहे. उघडा. प्रीतम? एक आई म्हणून आणि किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची मालकीण म्हणून आज माझा पराभव झाला. प्रीतम सर मला आवडू लागलेत. त्यांना त्रास झाला की मला त्रास होतो. ते दुःखी असतील तर मी दुःखी असते. त्यांच्या यशात माझं सुख आहे. मी प्रीतम सरांच्या प्रेमात पडलीये. आता कुठे मला कळलं होतं की फायनली तुमचंही प्रेम आहे माझ्यावर. आजपर्यंत सगळ्यांनी मला नालायकच ठरवलं होतं. पण तुमच्यामुळे मी चेंज झालो ना प्रिया मॅडम. तुम्हाला ते जाणवलं की माझ्यात ते पोटेन्शियल आहे की मी चेंज होऊ शकतो. तुमच्यामुळे झालो ना चेंज. पण सर तुम्हीच नसाल ना आता तर मला नाही चेंज व्हायचं. नाही चेंज होणार आहे मी आता. उद्यापासून परत क्लबिंग सुरू, पार्टी सुरू, दारू पण सुरू कर. वाय गॉड वाय? मॅडम मला तुम्ही माझ्या लाईफ मध्ये हव्यात. कसं माहित नाही. प्लीज परत या. प्लीज या ना परत. आय एम शुअर प्रीतम सरांची ना यात काहीच चूक नसणार आहे. दारू पिऊन ऑफिसमध्ये जाऊन मीटिंग कंडक्ट करण्यात काही बेजबाबदार नाही आहेत ते. नक्कीच या दिशाचा हात असणार आहे. प्रीतम सरांची खूप काळजी वाटते ग. प्रिया मॅडम, प्रीतम सरांच्या काळजीपोटी तुम्ही त्या सिक्युरिटी दादांचा डोळा चुकवून इथं आलात. पण प्रिया मॅडम, तुम्हाला कुणी जर का पकडलं असतं तर काय झालं असतं याचा विचार नाही का आला मनात? अरे ग अहिल्या मॅडमनी मला या घरात येण्यास मनाई केली. असं लपून छपून येण्याऐवजी दुसरं काहीच पर्याय नव्हता माझ्याकडे. प्रिया मॅडम, मला माझं प्रेम मिळवून दे दादा. मला प्रिया मॅडम सोबत लग्न करायचं. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारच नाही करू शकत रे मी. सॉरी आदित्य सर. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर अशा प्रकारे येतील असं वाटलं नव्हतं मला. पण प्रेम कधी वेळ काळ बघून होत नाही ना. माझं पण खरंच खूप प्रेम आहे हो प्रीतम सरांवर. असं नाहीये की आम्ही दोघं एकमेकांशिवाय जगू शकत नाही. जगू शकतो.
पण मग त्या जगण्याला काहीच अर्थ नसेल. मूर्खपणा लावला या. तुम्हाला कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. दादा अरे आयुष्यात पहिल्यांदा विचार करून निर्णय घेतलाय मी. त्या दिशासोबत सुखी नाही राहू शकत रे मी. प्रिया मॅडम सोबत सुखी राहणार आहे मी. इतका मोठा निर्णय तू की सहजासहजी कसा घेऊ शकतोस यार. प्रीतम सतत तू प्रेमात पडत आलायस. काल कोणीतरी वेगळी होती, परवा कोणीतरी वेगळी असेल, आज ही आहे प्रिया. दादा काय दादा काय दादा. लग्नाच्या मंडपातून तुला मी परत घेऊन आलोय घरी, आठवत आहे ना का विसरलास. मुलींच्या बाबतीत तू सिरियस नाहीयेस प्रीतम. प्लीज बंद कर हा खेळ. तुझ्या वागण्याचा आम्हाला खूप त्रास होत आलाय यार. या निर्णयाचा आईवर काय परिणाम होईल याचा विचार केलायस का तू. दिशाला तुझ्यासाठी आईने निवडलंय. तू आईच्या निर्णयाच्या विरोधात जाणार आहेस. एवढी हिंमत तुझी. आदित्य सर, सर प्रीतम सर आता बदलले आहेत. तुम्ही फक्त एकदा विश्वास ठेवा ना त्यांच्यावर. तू गप्प बस. दादा तिला काय बोलू नकोस, ती माझ्या काळजीपोटी बोलते. ठीक आहे ओके. जर तुमचा डिसिजन झालाय ना, मग आता तुझ्याकडे दोनच ऑप्शन आहेत. आत्ताच्या आत्ता हिला घे आणि घरातून बाहेर हो.